आणि तो घेत असतानाच विशिष्ट कालावधीमध्ये राज्य सरकारने भारत सरकारने मंजूर केलेली कामं हे विहित वेळेमध्ये पूर्ण झालीच पाहिजेत अशा पैकी सूचनाही त्या ठिकाणी दिल्या. जलजीवन मिशनच्या आराखड्याच्या बाबतीमध्ये काही तक्रारी होत्या. तिथे कार्यकारी अभियंता आणि त्या त्या तालुक्याचे उपअभियंता यांनी सोमवार मंगळवारपर्यंत प्रत्यक्ष साईटवरती जाऊन ज्या काही त्रुटी आहेत, काही अडचणी आहेत त्या ताबडतोब दूर करण्याचे सुद्धा आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत. तदनंतर 2 महत्त्वाच्या बैठका झाल्या. त्यामध्ये प्रामुख्याने उसरचा गेलचा जो प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा आहे, ज्याच्यासाठी त्या ठिकाणी आज आंदोलन सुरू आहे, त्या बाबतीमध्ये 2-3 महत्त्वाचे निर्णय घेतले की राज्य सरकारच्या नियमानुसार जे प्रकल्पग्रस्तांच्या व्याख्येमध्ये बसतात दिवसामध्ये प्रांताधिकारी यांनी प्रकल्पग्रस्तांचे किंवा प्रायोरिटीचे दाखले आपण ज्याला म्हणतो ते त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी द्यावेत. 265 प्रकल्पग्रस्तांची यादी गेल प्रशासनाकडे गेले ती त्यांनी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरकडे पाठवले. त्याच्या संदर्भातला साधंत्य माहिती देणारा अहवाल हा 30 तारखेपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी द्यावा आणि एक सायझेबल म्हणजे 269 पैकी किमान 100 तरी प्रकल्पग्रस्त कंत्राटी जे काही कॉन्ट्रॅक्ट चालू आहेत त्यांच्या सेवेमध्ये घेतले गेलेच पाहिजेत अशी आगळी भूमिका त्या ठिकाणी मांडली. प्रकल्पग्रस्तांना थेट सेवेमध्ये घेण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रकल्पग्रस्तांची यादी गुणवत्तेनिहाय, कोण ग्रॅज्युएट असतील, कोण टेक्निकल असतील, कोण ITI झाले असतील, तर ती यादी तयार करावी आणि गेलच्या स्थानिक प्रशासनाने ती यादी गेलच्या मुख्य कार्यालयाकडे पाठवावी आणि मग येत्या अधिवेशनात किंवा त्या स्टँडिंग कमिटीचा मी अध्यक्ष आहे, त्यामध्ये मागे एकदा मी या सर्वांनाच विटनेस बॉक्समध्ये बोलवलं होतं, तिथे त्यांना बोलवून या संदर्भातला निर्णय प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने कसा होईल हा एक निर्णय त्या ठिकाणी घेतला. CSRचा निधी हा स्थानिक ग्रामपंचायतींना मिळालाच पाहिजे. त्यांची यादी जी येईल ती जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या शिफारशीसह गेल प्रशासनात दिली पाहिजे असाही त्या बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. RCFचा मुद्दा होता. RCFच्या विश्वी कॉलनीमधलं गेट जे बंद केलेलं आहे ते गेट ताबडतोब त्यांनी खुलं करावं असे निर्देश त्यांना दिले. ते जर काही त्यांनी दिले नाही तर टेनन्सी ऍक्ट खाली जो अधिकार आहे प्रांतांना तो वैवाटीचा रस्ता म्हणून खुला करावा असे सुद्धा आदेश पोलीस अधीक्षक प्रांत यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. वेळेभागाड परिसरातील जवळपास 20 वेगवेगळ्या कंपन्यांचे HR हेड त्या ठिकाणी आले होते. तर त्यांनाही आम्ही सूचित केलंय की येत्या 8 दिवसामध्ये त्यांच्याकडे आज सेवेत असणारे कामगार, कुशल अकुशल कंत्राटी कामगार ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले, हाऊसकीपिंगचा असेल, गार्डनिंगचा असेल, सिक्युरिटीचा असेल, ट्रान्सपोर्टेशनचा असेल, त्याच्या यादीसहित त्यांनी आम्हाला एक 5 जुलैपर्यंत त्या ठिकाणी दिली पाहिजे आणि 5 जुलैला ती यादी प्राप्त झाल्याच्या नंतर त्या संदर्भामध्ये सुद्धा एक अधिक व्यापक बैठक माझ्याच अध्यक्षतेखाली घेण्याचं आज आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे, जेणेकरून वेळा भागाच्या परिसरामध्ये आता औद्योगिकरण वाढत आहे, त्या औद्योगिकरणामधून आपल्याला अधिक लाभ त्या ठिकाणी होईल. आपल्याला विदित आहे की दिल्ली दिघी औद्योगिक वसाहतीसाठी भारत सरकारने माझ्या विनंतीला मान देऊन 40,000 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. आता त्याच्यातील पहिल्या टप्प्याच्या जवळपास 3,000 कोटी रुपयाच्या पायाभूत सुविधांची कामं आज MIDCच्या मार्फत काढण्यात आलेली आहेत. पाणी पुरवठ्याची योजना, त्या सगळ्या पट्ट्यांतील सगळे रस्ते, विद्युतीकरण, प्लॉट डेव्हलपमेंट या सगळ्या कामाला त्या ठिकाणी गती देण्यामध्ये आलेली आहे. आणि उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आता जे काही आज उद्योग विभागाच्या मार्फत चर्चासत्र जिओ सेंटरमध्ये कालपासून सुरू आहे, त्याच्यात अधिकाधिक उद्योग प्रदूषण विरहित आपल्या परिसरामध्ये येतील असा प्रयत्न माझ्या स्तरावरती मी करतोय, भारत सरकारच्या माध्यमातून सुद्धा करतोय
राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या मार्फतही करतो आहे. मला अपेक्षा अशी आहे की ऑटोमोबाईल सेक्टर, सर्व्हिस सेक्टर आणि इतर सेक्टरची उद्योग आपल्या सगळ्या परिसरामध्ये येतील आणि म्हणूनच आदितीने विशेष प्रयत्न केले, अजितदादांनी साथ दिली. टाटाकडून आपल्याला 110 कोटी रुपयाचं ट्रिपल CIT सेंटर मंजूर झालं. त्या मंजुरीचं पत्र अधिकृत टाटाच्या विभागाने आदितींनाही दिलं, उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी दिलं. त्याच्यात एक अट अशी आहे की किमान 25% सहभाग हा राज्य सरकारचा त्याच्यामध्ये असला पाहिजे. रोहायलाही सेंटर होणार आहे. रोहायच्या नगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिले. कालच परवा बैठक अजितदादांच्याकडे झाली. त्याला उद्योग मंत्री उदय सामंत होते, आदिती होत्या, त्यानंतर प्रधान सचिव उद्योग होते, MIDCचे CEO होते, राज्य सरकारच्या अर्थ नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते आणि कौशल्य विकास खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुद्धा त्या ठिकाणी होत्या. त्यामध्ये निर्णय झाला की MIDC ही जी काय रक्कम 25% आहे ती ताबडतोब देईल आणि तशापैकीचा करार येत्या 8 दिवसामध्ये टाटा आणि MIDC जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत होईल. आणि मग आमचा प्रयत्न आहे की याच वर्षी त्याच्यासाठी जी काय पायाभूत सुविधा लागते, इमारतीचं काम लागतं, कारण ती ग्राउंड म्हणजे तळमजल्यावरतीच ती इमारत होणार आहे आणि प्रचंड प्रमाणावरची हेवी मशिनरी त्या ठिकाणी येणार आहे. किमान एका वेळेला एका वर्षामध्ये 4,500 मुलं मुलींना त्याच्यातून उत्तम पैचं प्रशिक्षित केलं जाईल आणि त्याच्यामधले कोर्सेस आता आपल्या जिल्ह्यामध्ये येणारे जे काही कारखाने आहेत त्याच्यावरती आधारित असलेले ते कोर्सेस असतील, जेणेकरून हे सर्टिफिकेट उपलब्ध झाल्यावर, जसं IIT पास झाल्यावर अनेक कंपन्या IIT पास झालेल्या मुलांना शोधत असतात, त्या धर्तीवरती आपल्या जिल्ह्यातील कोकणातील मुलं मुली या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जे कुशल तंत्रज्ञ बनतील त्यांना रोजगाराची संधी आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध होऊ शकेल. अशा पैचं IIT सेंटर आज आपण सुरू करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. त्याच्याही कामाची सुरुवात येत्या 15-20 दिवसामध्ये त्या ठिकाणी होईल असं या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आहोत. मधल्या कालावधीमध्ये आपल्याला माहिती आहे की दादा महाडला आले होते, त्यावेळेला एक बैठक माणगावची वाहतुकीची कोंडी, इंदापूरची वाहतुकीची कोंडी, रखडलेला बायपास या संदर्भामध्ये एक बैठक घेण्याचं दादाने आश्वासित केलं होतं. तर ती बैठक दादानी त्या ठिकाणी घेतली आणि माणगाव शहरातून आणि इंदापूर शहरातून आपल्याला राज्य सरकारच्या निधीतून 15 कोटी रुपयाचा निधी दादाने मंजूर केला. तो प्रस्तावही गेला, त्याची निविदाही निघेल, कारण आता ही बायपासची कामं पूर्ण व्हायला 18 महिन्याचा कालावधी लागणार असल्यामुळे तोपर्यंत माणगावकरांना, इंदापूरकरांना आणि कोकणवासियांना वाहतुकीच्या कोंडीतून रिलीफ मिळावं म्हणून अशा या पर्यायी रस्त्याचा उपयोग त्या ठिकाणी होईल. ते काम सुद्धा ताबडतोब, कारण शेवटी डांबरीकरणाचं काम आहे, पाणी आणि डांबर याचं नातं एकदम वेगळं असतं. पाऊस कमी झाला की ते काम ताबडतोब सुरू होऊन या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरच्या पर्यंत हा बायपासचा पर्यायी रस्ता करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी पावलं उचलणार आहोत. आज या सगळ्या गोष्टीच्या आढाव्याच्या माध्यमातून अनेक योजनांना गती देण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या अधिकारी वर्गांना योग्य त्या सूचना त्या ठिकाणी दिल्या आणि त्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये अधिक विकासाची कामं जलद गतीने होतील असा विश्वास या ठिकाणी वाटतो आहे. आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मला जे आपल्याला संवाद करायचा होता तो मी केला. आपण मोकळेपणाने संवाद करावा अशी आपल्याला विनंती आहे. सर, रायगडला पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे रायगडचा विकास खुंटतोय असं दस्तूरखुद्द अजित ठाकरे कालच्या भाषणामध्ये बोलले. आपण याकडे कसं पाहता? एक असं आहे की मी प्रदेश अध्यक्ष आहे. 3 दिवसापूर्वीच आमच्या तिन्ही पक्षाची एक समन्वय समितीची बैठक झाली, त्या बैठकीच्या अखत्यारीत पालकमंत्री हा विषय नाही, पण युतीमध्ये सामंजस्य कसं राहील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकोप्याने कशा राज्यभरामध्ये अधिकाधिक पद्धतीने लढता येतील,
महामंडळाच्या नियुक्त्या लवकर करायच्या असल्यामुळे त्या संदर्भातला वाटप अशा चर्चा झाल्या. अशा वेळेला जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी काही बोलू इच्छित नाही. सर बरेचसे म्हणून रायगडमध्ये युती करायची असेल तर पालकमंत्री पदाचा एक हात आपण पुढे करावा, समंजसपणा दाखवावा. त्याकडे आपण कसं पाहता? युती कसली? युती म्हणजे राष्ट्रवादी सोबत ठेवायचं की नाही, किंवा आपसोबळावर लढायचं? कशाबद्दल? कुठल्या निवडणुका? स्थानिक स्वराज्य संस्था येणार. मला माहित नाही आता कोण काय बोलत असेल त्याच्या काय प्रत्येक प्रश्नाला काही मी उत्तर देणं अभिप्रेत नाही. अनेक वेळेला आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार महाराष्ट्राने 95 सालापासून पाहिलं. 95ला पहिल्यांदा राज्यामध्ये युतीचं सरकार आलं, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं. त्याही वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही युतीने लढल्या नाही. त्यानंतर आमचं लोकशाही आघाडीचं सरकार आलं, ज्याच्यातून मला राजीनामा द्यावा लागला 2दा. तो इतिहास अलिबागकरांना माहिती आहे. त्याही निवडणुका काय राज्यात आम्ही सत्तेवरती होतो म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काय एकत्रित लढल्या गेल्या नाहीत. पण या वेळेला महायुतीला अभूतपूर्व असं यश राज्यातल्या जनतेने दिलं असल्यामुळे युतीतलं सामंजस्य अधिक गडद कसं होईल, ठीक कसं होईल, याचा आम्ही सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातलं त्या त्या पक्षाचं नेतृत्व काय बोलत आहे त्याबद्दल मी काही प्रतिक्रिया देणार नाही. शेवटी अंतिम निर्णय ज्या वेळेला होईल त्याला साऱ्याचा साकल्याने विचार होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, हा प्रत्येक पक्ष आज चांगल्या संख्येने राज्याच्या सत्तेवरती आलेला आहे. त्या प्रत्येकाला आपला पक्ष विस्तार करण्याचा अधिकार आहे आणि विस्तार करण्याचा अधिकार असताना निवडणुका हा त्याच्यातला एक महत्वाचा गाभा राहत असतो. तो त्यावेळेला कशाप्रकारे करायचा त्यावेळेला आम्ही योग्यपणे निर्णय घेऊ. आज काय त्याच्याबद्दलचं फार गांभीर्याने बोलावं असं मला वाटत नाही. तर भास्कर जाधव यांची नाराजी उघड होते. शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय माझा चुकीचा होता असं त्यांनी विधान केलं. सध्या त्यांची नाराजगी त्यांच्या स्टेटसवरनं बघायला मिळते, त्यांच्या अनेक वक्तव्यावरनं बघायला मिळते. आज त्यांनी विधान केलं की शरद पवारांची साथ सोडणं ही माझी चूक होती. त्याने हे विधान गेल्या काही मुलाखतीमध्येच केलं होतं. भास्करराव हे सुद्धा राज्यातील एक प्रमुख ज्येष्ठ नेते आहेत आणि खरं आहे की 2004 सालामध्ये त्यांना उमेदवारी नाकारल्यावर त्यांनी अपक्ष उमेदवारी केली. तदनंतर त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभाग झाला. मी सहभाग झाला असं म्हणतो कारण ते वरिष्ठ नेते आहेत. त्याच्यामुळे ते विधान परिषदेवरती निर्वाचित झाले, ते गुहागरमधून निर्वाचित झाले, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री झाले, 8 खात्याचा कार्यभार त्यांच्याकडे होता, प्रदेशाध्यक्ष झाले. मी राजीनामा दिल्यावर ते कॅबिनेट मंत्री झाले आणि मी प्रदेशाध्यक्ष झालो. असा त्यांचा राजकीय प्रवास शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असेल, त्यांच्या कर्तृत्वाने, संघटन कौशल्याने आणि दांडग्या जनसंपर्काने त्यांनी सतत उंचावला. अशा वेळेला राजकीय निर्णय जो त्यांनी घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्याचा, तो 2019ला घेतला. 2019च्या माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या भास्करराव पक्षात होते आणि त्याच्यानंतर त्यांनी निर्णय घेतला. जे माझ्या 19च्या निवडीमध्ये त्यांचाही हातभार आहे, त्यांचंही योगदान आहे. मी ज्यावेळेला महाविकास आघाडीकडून निर्वाचित झालो त्यावेळेला. तर शेवटी त्यांच्या राजकीय निर्णयाबद्दल ते जे काय बोलले असतील ते त्यांच्या इतक्या वर्षाच्या राजकीय अनुभवाने ते बोलले असतील. त्याच्यामुळे त्याच्यावरती आता काय प्रतिक्रिया द्यायची. शक्तीपीठ महामार्गामुळे राज्य हा कर्जबाजारी होणार आहे असं वित्त विभागाने आज विभाग म्हणते की या शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यात कर्जबाजारी होईल. एक असं आहे की राज्यात प्रचंड प्रमाणाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचं सरकार त्या ठिकाणी करत आहे. अशा वेळेला ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे अटल सेतू असेल, कोस्टल हायवे असेल, मुंबई पुणे एक्सप्रेस वे असेल, वसई विरार इंडस्ट्रियल कॉरिडॉर असेल, समृद्धी महामार्ग असेल, अशा प्रचंड पद्धतीच्या पायाभूत सुविधांचं जाळं विणताना कर्ज हे घ्यावंच लागत असतं. शक्तीपीठ याला जरूर कोल्हापूर सांगलीच्या शेतकऱ्यांचा विरोध असेल, काही राजकीय पक्षांचा विरोध असेल, त्या बाबतीमध्ये समन्वयाची भूमिका देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथराव, इथले मंत्री हसन मुश्रीफ आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत, प्रकाश आंबेडकर आहेत, सगळे पण एकत्रितपणाने घेतील. वित्त विभाग त्यांचं मत व्यक्त करतं. आता हे त्यांनी मत व्यक्त केलेलं कुठं टिप्पणीवरती आहे का असं कोण अधिकृत सांगतंय का तर नाही. आता ह्या
शेवटी सूत्रांच्या हवाल्याने त्या सुरलेल्या बातम्या आहेत एक. पण वित्त विभागाची जबाबदारी असते की राज्याची आर्थिक स्थिती काय आणि मंत्रिमंडळाला अधिकार आहे की एखाद्या विभागाने, मग वित्त विभाग असेल, नियोजन विभाग असेल, ते त्यांचं मत मांडत असतात. मी मंत्रिमंडळामध्ये काम केलं, असे अनेक प्रस्ताव आलेले होते की त्यावेळेच्या सुद्धा वित्त सचिवांनी आणि नियोजन सचिवांनी विरोध केला होता. आता कर्जमाफीचा निर्णय वित्त विभाग कधी मान्यता देणार नाही. विद्युत माफीचा निर्णय वित्त विभाग हो कधी म्हणत नाही. पण शेवटी मंत्रिमंडळ सुप्रीम आहे लोकशाहीमध्ये. मंत्रिमंडळ निर्णय घेत असतं, विभाग आपलं कामगिरी बजावतं, पण सरकार लोकांच्यासाठी काम करत असतं. तर त्याच्यामुळे अशा वेळीचं त्या ठिकाणी वित्त विभागाने मत व्यक्त केलं की नाही मला माहित नाही, पण त्यांचं मत व्यक्त करणं त्यांचा अधिकार आहे. पण एक बाब नक्की आहे, मी अर्थमंत्री राहिलो, जबाबदारीने मी सांगतोय की नीती आयोगाने जे सूत्र घालून दिलेलं आहे देशात सगळ्या राज्यांना की त्यांचं स्थूल उत्पन्न आणि त्यांनी किती कर्ज घ्यायचं याचं एक निश्चित प्रमाण नीती आयोगाने ठरवलेलं आहे. मी अर्थमंत्री असताना त्यावेळेला भाऊवाले होते, त्याला सुद्धा आयोगच म्हटलं जायचं, ते होतं. आता नाव बदललं गेलं, नीती आयोग आहे. तर ते जे सूत्र दिले, परिमाण दिले, त्याच्या कितीतरी खाली महाराष्ट्र आहे. हे महाराष्ट्र आज किती टक्के कर्ज घेऊ शकतो, तर सगळी राज्य 25%. आज महाराष्ट्राने घेतलेलं कर्ज स्थूल उत्पन्नाच्या किती आहे, 18-19%. याचा अर्थ राज्य आर्थिक डबघाईस नक्की नाही. राज्य पायाभूत सुविधांच्यासाठी अधिक कर्जाची उपलब्धता करून घेऊ शकतं, कारण या पायाभूत सुविधा उद्या राज्याच्या हितासाठी आवश्यक असल्यामुळे तो निर्णय सरकार करतं. त्यात गैर काही नाही. शेवटी लोकांच्यासाठी निवडून दिलेलं लोकशाहीचं सरकार आहे. तर राज्यामध्ये निवडणुकांच्या पूर्वी ज्या पद्धतीनं महत्वाकांक्षी योजना म्हणून ज्या सुरू केल्या होत्या, तर त्याचा जो ताण आहे किंवा त्याचा परिणाम आहे तो ठेकेदार संघटना असतील किंवा कंत्राटदार असतील यांचे हजारो कोटी रुपयाची थकीत बिलं आहेत. आत्महत्येच्या खाईमध्ये ते जात आहेत म्हणून त्यांनी राज्य सरकारकडे मागणी केली, विनंती केलेली आहे. अशा पद्धतीनं हा किडा सुटेल, त्यांची बिलं संमत होतील का? एक असं आहे, कारण मी सरकारमध्ये नसल्यामुळे सरकारच्या प्रक्रियेचा मी भाग नाही, पण सरकारच्या वेगवेगळ्या विभागाचे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा इतर काही देयक असतील ही निर्धारित वेळेमध्ये देण्याच्या दृष्टीकोनातून आज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थव्यवस्थेचा आढावा घेत त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मला असं वाटतं की आता 30 तारखेला अधिवेशन सुरू होत आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सरकार अनेक वेळेला पुरवण्या मागण्या मांडत असते. मूळ अर्थसंकल्पावरती पुरवणी मागणी येत असते, पुन्हा हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी येते, पुन्हा नवीन अर्थसंकल्प मांडताना सुद्धा अलीकडच्या वर्षातली सुद्धा पुरवणी मागणी येत असते. त्याच्यातून सरकार योग्य तो निर्णय घेईल. तर रायगड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं शिंदे शिवसेना आणि अजित पवार यांच्यामध्ये जो टोकाचा संघर्ष पालकमंत्री पदाला घेऊन, अजित पवारांच्याकडे कुठे संघर्ष आहे? अजित पवार गटाचा संघर्ष, अजित पवार गट नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट या नावाने आम्ही निवडणूक लढलो नाही. निवडणूक आयोगाने, सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अधिकृत मान्यता दिले आणि घड्याळच्या चिन्हावरती महायुतीमध्ये आम्ही निवडणूक लढलो आणि निवडून आलो. बाकी पुढे बोला. राष्ट्रवादी आणि शिवसेनामध्ये जो पालकमंत्री पदाचा संघर्ष आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेतकरी कामगार पक्षाने जर हात पुढे केला किंवा भविष्यामध्ये आपले एकीकरण दिसेल का त्याच्यामध्ये? जिल्हा परिषदच्या निवडणुकीला आपण सोबत लढू शकता का? मला आज ती शक्यता अजिबात संभवत नाही. शेतकरी कामगार पक्षाच्या कुठल्याही नेत्यांशी माझा गेल्या अनेक वर्ष संवाद सुद्धा नाही. एखादी घटना दुर्दैवी घडली तर त्या संदर्भामध्ये शोक व्यक्त करण्यासाठीचा एखाद मिनिटाचा फोन असेल, याच्या पलीकडे माझं चर्चा नाही, राजकीय बोलणं नाही आणि होईल असं संभवत नाही. तर आमदार बबनराव लोणीकर यांची पुन्हा एकदा जीभ घसरलेली आहे. सोशल मीडियामधून त्यांच्यावर टीका करण्यात भाषणातून आत्मप्रकट केली. याकडे आपण कसं पाहता? बबनराव लोणीकरांचं हे विधान अत्यंत दुर्दैवी आहे. बबनरावांसारख्या ज्येष्ठ विधिमंडळ सदस्याने, मंत्री राहिलेल्या सदस्यांच्याकडून अशा पैचं वक्तव्य होणं चूक आहे. मला असं वाटतं की बबनरावांनी या संदर्भामध्ये त्यांची भूमिका लवकरच स्पष्ट केली पाहिजे, कारण शेवटी लोकभावनेचा आदर करत असताना जनतेच्या बद्दलची चुकीची वक्तव्य प्रमुखांच्याकडनं जाऊ नयेत अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे. अलिबाग करायसाठी एक मुद्दा अर्चल कॉलनी बनलेली आहे. अर्चल कॉलनीमध्ये
थोडा उशीर झाल्यामुळे मी परत ब्रीफ करतो. मी आज आरसे प्रशासनालाही बोलवलं होतं आणि आरसे प्रशासनाला ताकीद दिले की तुम्ही 4 दिवसाच्या आत तो रस्ता खुला करा. तो खुला केला नाही तर तहसीलदारांनी प्रांताला पायवाटीचा रस्ता खुला करण्याचे जे अधिकार आहेत त्या अधिकाराचा वापर करून त्यांनी 1 जुलैला रस्ता खुला करावा असं जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये प्रांत आणि तहसीलदारांना खासदार म्हणून मी सूचना दिलेल्या आहेत. अलिबाग रेल्वे हा प्रश्न गेले अनेक वर्ष राहिलेला आहे. त्या संदर्भामध्ये काय सांगा, कधी येईल? एक भाग असा आहे की त्याच्यामध्ये 2 पर्याय होते. एक तर रेल्वेचा नवीन मार्ग टाकणं किंवा आरसीएफनी पूर्वी जो रेल्वेचा ट्रॅक केलेला आहे ती मालवाहू वाहतुकीसाठी आहे, तो प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध करणं आणि मग थळवरनं अलिबागच्या आसपास कुठेतरी रेल्वे स्टेशन उभा करणं, असे 2 प्रस्ताव पूर्वीच्या कालावधीमध्ये होते. एक प्रस्ताव जो नव्याने रेल्वे मार्ग टाकण्याचा होता तो एकतर आपल्या खिंडीतून येत असतो, वन खात्याची जमीन खूप मोठ्या प्रमाणावरती जाते, मूल्यांकन प्रचंड प्रमाणावरती होऊ शकतं. त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये जसं राष्ट्रीय महामार्ग जाहीर झाला पण तो नाही पूर्ततेला गेला. याचं कारण आजूबाजूला गावच आहेत, घरच आहेत, वर्षानुवर्षाची आहेत, पण काही जरी त्याची आवश्यकता लागेल रस्ता रुंदीकरणाची, तसं हा प्रश्न समन्वयातून कसा सोडता येईल. कारण आरसीएफने त्याला नकार दिला. मला आठवतं की माझ्या पहिल्या टर्ममध्ये पियुष गोयलांना रेल्वे मंत्री होते, मी त्यांना विनंती केली, त्यांनी आरसीएफच्या सीएमडीना सुद्धा फोन केला होता. पुन्हा एकदा अधिवेशन जाईन त्यावेळेला या प्रश्नाची उकल करण्याचा मी प्रयत्न करेन. रेल्वे संबंधी अलिबागच्या परिसरामध्ये आरसीएफ, गेल विविध कंपनीचे कामगार मंडळी मोठ्या प्रमाणात खासदार महोदयांनी रोह्याला सगळ्या लांब पल्ल्याच्या गाड्या थांबायचे आदेश झाले, तिथे थांबायला लागले. आमची अशी विनंती, पेंडकर आणि आम्ही अलिबागकर फार अडचणीत आहोत, पेंडला पण काही गाड्या थांबवल्या अशी विनंती. एक असं आहे की पेणला काही गाड्यांचा थांबा मिळण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. रोह्याला माझ्या प्रयत्नाला यश येण्याचं एक कारण की रोह्याला टेक्निकल हॉल्ट होता, 1.5 मिनिटाचा टेक्निकल हॉल्ट या सगळ्यांना होता. पाणी भरणं, क्रू चेंज करणं याला होता. त्या टेक्निकल हॉल्टचं मी कमर्शियल हॉल्टमध्ये रूपांतर केलं. त्यासाठी मला माझं राजकीय सगळं कसं वापरायला लागलं. रेल्वे मंत्र्यांची भेटलो, रेल्वे चेअरमनला भेटलो, रेल्वे चेअरमनला माझ्या कमिटीच्या मिटिंगमध्ये बोलवलं, वेगवेगळी कारणं दाखवत, आणि त्याच्यातनं मला यश मिळालं. आता माझा प्रयत्न आहे की मेमू सर्व्हिस ही डेली किमान 2-3 वेळा सुरू व्हावी, हा एक प्रयत्न आहे. माझी याच आठवड्यात, पुढच्या आठवड्यात मंत्र्यांचं बैठक होईल. त्याला पेणकरांचा आणि अलिबागकरांचा प्रवास रेल्वेच्या माध्यमातून अधिक सुखकर कसा होईल याचा प्रयत्न माझ्याकडनं चालू आहे. तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळून सुद्धा या भाषेवर कुठेतरी अन्याय होतोय का? कारण हिंदी सक्तीसाठी सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण तापलेलं आहे. एक असं आहे की त्यांनी तिसरी भाषा हा शब्दप्रयोग त्याच्यामध्ये केलेला आहे. आता तिसरा भाषेचा ऑप्शन ठेवला पाहिजे असं आमच्या सर्वांचं मत त्या ठिकाणी आहे. आपण जर काय पाहिलं तर आज देशात, जगात वावरत असताना आपल्याला आपली मातृभाषा मराठी आहे, आपल्याला अभिजित भाषेचा दर्जा मिळाल्याचा अभिमान आहे. त्याच्यासाठी मी लोकसभेत 5 वर्ष मराठीमध्ये भाषण केलं, याचाही मला अभिमान आहे. पण ज्या वेळेला आपण राष्ट्रीय स्तरावरती जातो, ज्या वेळेला आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती जातो, त्याला अधिक बोली भाषा तुम्हाला अवगत होणं ही आता काळाची गरज आहे. पण ती पहिलीपासून सक्ती करणं योग्य राहणार नाही. मला असं वाटतं मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री या संदर्भाचा निर्णय घेतील. कारण उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये नव्या पिढीला ज्या आव्हानाला सामोरं जायचं आहे ते शिक्षण आणि त्या भाषा त्यांना अवगत होणं आवश्यक आहे. याचा अर्थ मातृभाषेवरती अन्याय होणं बिलकुल नाही. मातृभाषेचा प्रभाव, गोडवा, त्याच्यातलं सामर्थ्य हे नव्या पिढींनी स्वीकारलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. कळत नकळत संत वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. अशा अनेक गोष्टीचा अभ्यास केला तर मराठी विचारांची समृद्धी येईलच, पण अनेक भाषा बोली सुद्धा सहज येते. आता माझ्या कमिटीमध्ये अनेक वेळेला ज्या वेळेला इंग्रजीमध्ये अधिकारी वर्ग उत्तर देतात त्याला दाक्षिणात्य लगेच म्हणतात की आम्हाला हिंदीमध्ये बोला. उत्तर प्रदेशचे म्हणतात, कारण दाक्षिणात्यामध्ये हिंदी नाही, ते इंग्रजीमध्ये बोलायला सांगतात. आता याची गरजच आहे ना शेवटी.
या तुलनेमध्ये तुम्हाला उतरायचं असेल तर त्याची गरज आहे, पण ती अनिवार्य करू नये असं माझं सुद्धा स्वच्छ मत आहे. सर, या पावसामध्ये मुंबई गोवा हायवेची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. आम्हाला स्वतः पत्रकारांना 3 दिवसाला प्रवास करावा लागतो. मोठमोठे खड्डे झाले. याकडे खासदार म्हणून आपण कसं पाहता? कुठल्या भागात तुम्हाला खड्डे अनुभवायला मिळाले? मलाही माहिती घेऊ द्या ना, कारण आता मी पण आता हायवेनी चालू आणि मी पण हायवेनी प्रवास करतो. जरूर आहे. नागोट्याच्या तिथला फ्लायओव्हर रेंगाळला, कोलाडच्या तिथला रेंगाळला, थोडंसं तवलीच्या तिथे सुद्धा काम फ्लायओव्हरचं रेंगाळलं. या ठिकाणी आज आपल्याला त्रास सहन करावा लागतो, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. पण त्या पुलांची कामं सुद्धा बऱ्यापैकी प्रगती पथावरती गेलेली आहे. या वर्षी एक बाब झालं, मी सबब सांगत नाही, पण या वर्षी आपल्याला सर्वांना माहिती आहे की 25 दिवस आधी पाऊस आला. त्याच्यामुळे डांबरीकरणाची, भरावाची सगळी कामं ही दुर्दैवाने आपल्याला 10-15 मेच्या आसपासच बंद करावी लागली. नाहीतर यापैकी काही पूल कदाचित वाहतुकीला सुरू होऊ शकले असते. तरी पण कोकणवासियांना आणि विशेष करून आमच्या पत्रकार मित्रांना त्या रस्त्यावरना रोज त्या ठिकाणी जाताना त्रास होणार नाही याची जेवढी खबरदारी घेता येईल तेवढी खबरदारी खासदार म्हणून मी घेईन. फक्त त्या रस्त्यामध्ये जाताना खड्ड्यामध्ये गाडीला धक्का लागला तर त्याचे सगळं माझ्यावरती येऊ नये एवढंच विनंती. सर, मुंबई गोवा नेशनल हाईवे की हालत जो है खराब है. अभी मैंने जवाब दे दिया है. गडकरी से आपने बहुत बार मुलाकात की है, लेकिन आगे बात कुछ हो नहीं रही है. आगे बहुत सारी बात हो गई है. 700 करोड़ की राशि नितिन गडकरी साहब ने हमारे लिए पळसपास से इंदापुर तक कंक्रीट के काम के लिए दी थी, ब्रिजेस के काम के लिए भी दी थी. मुझे लगता है उनमें से 80% काम हो गया है, 20% काम रुक गया है. मैं मानता हूँ वो भी काम जितना जल्दी पूरा होना चाहिए उतना पूरा करने के लिए लोकसभा सदस्य के नाते में पूरी कोशिश करूँगा. मराठी भाषा को अभिजात दर्जा मिला है, एक तरफ दूसरी तरफ जो है हिंदी की सख्ती हो रही है, क्या कहेंगे? अभी तुम मुझे हिंदी में बात करना चाहते हो तो फिर मराठी भाषा के लिए मैं क्या और बोलूं. चलो, आपका धन्यवाद.